पुस्तकाचे नाव लाटा. लेखक वी. कानिटकर. लाटा 1. मला अतिशय लवकर जाग आली. पहाट होत होती, परंतु रात्र अजून संपलेली नाही असेच वाटत होते. मी डोळे मिटून घेतले व पुन्हा झोपेत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. अखेर तो प्रयत्न सोडून दिला. एक उदासवाणी रखरखीत सकाळ होत होती. वाटले की दिवा लावावा, काहीतरी वाचावे, म्हणजे मग या विचारांच्या वावटळीतून सुटका तरी होईल. परंतु मला गळल्यासारखेच झाले होते. निश्चित पडावे आणि तुझ्या आठवणीत गुंगून राहावे असेच वाटत होते. तुझ्या आठवणी. मी तुझा एकेरी उल्लेख सहसा करीत नसे. कधी एकांतात केला असला तर तो तुझ्या वेड्या हट्टापोटी. पण आठवणी हा देखील एकांतच असतो, वेडा हट्टच असतो. म्हणून म्हणलं की तुझ्या आठवणीचा स्पर्श झाला की निमिषार्धात त्या इतक्या गर्दी करतात की जीव गुदमरतो. सगळे खरोखर घडते आहे असेच वाटू लागते. एकीतून दुसरी निघते, दुसरीतून तिसरी. मध्येच जाणवत असते हा सगळा खेळ आहे. शेवटी उदासीनता वाढणारच आहे. पण तरीसुद्धा मी कुशीवर वळते आणि माझ्या शेजारी मग तुला पाहू लागते. काही क्षणच मी तुला अशी पाहू शकते आणि मग आठवतो तो तुझा डोळे मिटलेला, काळवंडलेला चेहरा, सगळ्या यातनांच्या पलीकडे गेलेला. डोळे उघडले आणि दिवा लावला. मी माझ्या मनाविरुद्ध झगडा सुरूच केला. पहाट होते आहे, परंतु या उगवणाऱ्या दिवसाचा चेहरा मोहरा मला पाहावासा देखील वाटत नाही. सगळ्या दिवसांचे चेहरे आता सारखेच दिसतात. तू होतास तेव्हा असे नव्हते. तुझ्याबरोबर माझी दृष्टीही गेल्यासारखे झाले आहे. मी पाहते, पण मला काही दिसत नाही. मी जिवंत आहे, पण जगणे मला भुरळ घालीत नाही. मला ठाऊक होते की हे असेच होणार आहे. तुझे अखेरचे दिवस होते तेव्हापासून मला हे कळले होते. कुठलाही दिवस शेवटचा ठरेल असे ते दिवस होते. मी तुझ्याकडे टक लावून पाहत असे. मला तुझ्या डोळ्यात आसक्ती शोधायची असे. मला दिसे फक्त मृत्यू. माझ्या मनात चमत्कारिक विचार क्वचित येई. तू नसशील तेव्हा माझ्याजवळ तुझ्या आठवणी तरी असतील, पण त्यावेळी तुझ्याजवळ काय असेल? सगळं संपून गेलेलं असेल. आठवणींचाच मुळी अंत झाला असेल. तुझा स्पर्श, तुझं हसणं, तुझं पाहणं, तुझं बोलणं, जे हाती लागेल ते मी मनात साठवू लागले होते. तू मात्र पूर्वीसारखाच मध्येच चिडत असस. मला टाकून देखील बोलत असस, कारण क्षणाक्षणाला तुझा पराभव होत होता हे तुला माहीत नव्हतं आणि ते मला तोंडावाटे काढता येत नव्हतं. असं वाटतंय की घराबाहेर पडावं आणि चालत सुटावं, न थांबता. तरच आता जगणे शक्य होईल. मला तुझ्याबरोबर फिरायला जाणे खूप आवडत असे, परंतु अनेक वेळा तू माझी निराशा करीत असस. माझ्या आग्रहाखातर एखाद्या दाव बांधलेल्या वासरासारखा तू माझ्याबरोबर चालत असस, घुम्यासारखा, शब्द न बोलता. मी मात्र खुळ्यासारखी बडबडत असे. काही वेळांनी लक्षात येई की आज स्वारीचा मूड नाही, पण नेहमीच असं होत नसे. एखाद्या वेळेस तू खुशीत असलास की या सगळ्याची भरपाई होत असे. रस्त्यातली भेटणारी सगळी जोडपी त्या दिवशी मला सुखी वाटत असत, आपल्यासारखी. आता मी फिरायला बाहेर पडते, एकटीच असते. मला कुठेही जायचं नसतं, फक्त हे रिकामं आयुष्य भरून काढायचं असतं. अशीच मी लक्ष्मी पार्कात जाते. ज्या कुंपणालगतच्या पायवाटेने आपण अनेक वेळा या पार्काला प्रदक्षिणा घातल्यात, त्याच मार्गावरून माझी पावले पडत असतात. आसपास तशीच शाळकरी मुले धावत पळत असतात. एखादा युगुल कोपऱ्यातल्या बाकावर वाजवीपेक्षा अधिक लगट करीत कुजबुजत असतं. Sample complete. Ready to continue?